जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यासह परिसरात 2 मार्च रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दहेगाव येथे अवकाळी पावसामुळे मका व केळी पीक जमीनदोस्त झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. केळीला भाव मिळत नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असतानाच निसर्गाने जोरदार फटका दिल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. आमदार अमोल दावळे यांनी त्वरित पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. संघर्ष न्यूज माझाकरिता यावल तालुका प्रतिनिधी जीवन चौधरी यावल. मी पुंडलिक राजाराम पाटील, दहेगाव तालुका यावल. काल दिनांक 2/4/2026 रोज रात्री संध्याकाळी फार मोठं वादळ आणि पाणी झालं. त्यामध्ये आम्हा शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आज माझा हा पूर्ण 4 एकर मका पूर्ण आळा पडून गेलेला आहे. अजून त्याच्यात पूर्णपणे दाणे भरले गेलेले नाहीत, तरी माझं फार मोठं नुकसान झालं आहे. तरी सरकारने आम्हा शेतकऱ्यांकडे काहीतरी बघावं व आम्हाला योग्य ती मदत करावी अशी विनंती. मी विनोद सुरेश पाटील, राहणार दहेगाव तालुका यावल, जिल्हा जळगाव. काल 2/4/2026 रोजी संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान अवकाळी पाऊस वारा अतिप्रमाणात असल्यामुळे माझी 7,000 खेडीतून 4,000 खेडी पूर्णपणे झोपली गेली. तर सरकारने गांभीर्य लक्ष ठेवून काहीतरी मदत करावी हीच नम्र विनंती.